नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे 6/4/2026. तर आज मित्रांनो आपण निघालो आहे ओला उबेरसाठी. आज काय पर्सनल वगैरे बुकिंग नाही. तुम्ही कालच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण सातारा रिटर्न ट्रिप करून आलो पर्सनल. त्याच्यामुळे जागरण वगैरे झालं, झोप झाली नाही. त्याच्यामुळे कालचा दिवस आपण पूर्णपणे आराम केला आहे. त्यामुळे कालचा व्हिडिओ काय आलेला नाही मित्रांनो. आज व्हिडिओ आपण चालू करतो आहे. आता आपण जस्ट रोडपालीला आहे. CNG वगैरे रात्रीच भरून ठेवला होता. सध्या 2-3 कांडे कमी झालेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवर ओला उबेरच्या रिलेटेड अर्निंग व्हिडिओ येत असतात. त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवत असतो आणि आपण अपलोड करत असतो यूट्यूबवरती. तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा. तर करतो व्हिडिओला सुरुवात मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना की आपण त्या दिवशी विचारलं होतं की अर्निंग टाकावी की न टाकावी. याच्यावरती मी पूर्णपणे काल दिवसभर खूप विचार केला आहे. त्याच्यानुसार आजच्या मी व्हिडिओमध्ये पुढे बोलतच जाईन. आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण त्याच्या संदर्भात काय काय गोष्टी आपण बोलू व्हिडिओमध्ये जसं वेळ भेटेल तसं. तर आता सर्वात पहिल्यांदा लॉग इन होतो आणि कोणती ट्रिप मिळते वगैरे ते बघतो. आपण आता थांबलो आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी रोडपालीला. ट्रिप 0 करतो मित्रांनो. 1 मिनटं. ट्रिप 0 केली आणि बघू शकता 7 कांडे CNG आहे, 4 कांडे पेट्रोल आहे. तर लॉग इन झाल्यानंतर आता कोणती पहिली ट्रिप मिळते वगैरे आपल्याला कळेल. आणि आपल्याला गाडी सर्व्हिसिंग पण करायची आहे मित्रांनो, कारण शनिवारी परत एक आपल्याला पर्सनल बुकिंग आहे. त्याच्या अगोदर शुक्रवारी सुट्टी असेल. तर गुरुवारी मला वाटतं उद्या किंवा आज किंवा उद्या गाडी आपल्याला सर्व्हिसिंग आहे. पण ऑइल चेंज वगैरे करायचं आहे, बाकी दुसरं, कारण गाडी एक्स्ट्रा झाली आहे 1000-1500 किलोमीटर. तर चला मग कोणती ट्रिप मिळते बघतो आणि देतो अपडेट. वाजलेत 10 सव्वा 10 झालेत. गाडी चालली 27 किलोमीटर. 1-2 ट्रिप आपण कंप्लीट करून आता सध्या सीवूडला आहे. एक कामोट्यावरून खारघरची ट्रिप कंप्लीट केली, त्यावेळेला पास ॲक्टिव्ह झाला आपला. आणि त्याच्यानंतर पुन्हा खारघरवरून एक सीवूडची नेक्सस मॉलची ट्रिप कंप्लीट झाली. उबरमध्येच केल्यात दोन्ही ट्रिप. पास ॲक्टिव्ह झाला आहे. तर 700 रुपयेपर्यंत काम झालं आहे. आता थांबलो इथे खारघरला, सीवूडला, कारण पहिली ट्रिप आपल्याला लागायलाच खूप वेळ गेला. तिथे अर्धा-पाऊण तासाच्या वरती गेला. लवकर काही ट्रिप लागली नाही. 8 वाजता 8च्या अगोदरच आपण लॉग इन झालो होतो. पण ठीक आहे, चला, एखादा दिवस स्लो असतो. तर बघतो आता कुठली एखादी दुसरी ट्रिप मिळते का. आता उलव्याची एक ट्रिप आले रडारमध्ये, बघूया ॲक्सेप्ट झाली तर जाऊ उलव्याला, नाही झाली ही पण ॲक्सेप्ट. तर ट्रिपा येत आहेत, मी देतो अपडेट तुम्हाला. अशा प्रकारे आपण आता सध्या आहे घनसोली रिलायन्स बिल्डिंग, रिलायन्स कंपनी ना तिथे. सीवूडला थांबलेलो. सीवूडवरून एक आपल्याला एक्सेलमध्ये उबरमध्ये ट्रिप आली रिलायन्सची. 440 रुपये काहीतरी मिळाले आपल्याला. 15-16 किलोमीटर होतं. अर्ध्या तासात ड्रॉप केलं आहे. आता थांबलो इथे. थांबायचा विचार करतो, पण खूप गाड्या आहेत इथे. आता कसं असं कंपनीचं लोक आली आता कंपनीमधलं. आता इथं काय सध्या बुकिंग कमी असतील. आणि ह्या बघा लाईनीन सगळ्या ओला उबर येलो प्लेटच गाड्या दिसत आहेत. विचार करतो मी जरा थोडंसं कोपरखैरना किंवा वाशी या एरियात जाऊ. तिथून आपल्याला ट्रिप भेटेल. इथं थांबून काय मतलब होणार नाही. तर नाही तर 10 मिनटं थांबतो आणि बघतो मग तिकडे जाऊन काय मिळतं का. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. 3 ट्रिप झाल्यात उबरमध्ये कंप्लीट आपल्या. बाकी ओला रॅपिडो अजून काय अकाउंट ओपनिंग नाही. काय काय होतं आहे, कसं होतं आहे सांगतो तुम्हाला मित्रांनो. इथे एक वाशी पाम बीचला रोडला एक फॉर्च्यून हॉटेल आहे. इथे एक आपल्याला बुकिंग आली. छोटीशीच आहे, वाशीच आहे. तर डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह आली. आपण थांबलो होतो घनसोलीला, काय थांबलो नाही तिथे, काय बुकिंग वाजत नव्हतं म्हणून इकडे आलो. तर ही एक छोटी बुकिंग आहे. आता इथून कंप्लीट करतो. पण मित्रांनो प्रॉब्लेम असा नाही, तो वरती फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. एकदम असा हाईट आणि जागेवरती युटर्न आहे. पहिल्यांदा आलो आहे त्यामुळे मला ते टर्नच बसला नाही. पण तो मारला कसा तरी टर्न. आता जस्ट येतोय. तर आता बघूया, आपण तिथं पोचलोय. आता कस्टमर येत आहेत, बघूया. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आता एक वाशीतूनच परत एक नेरूळ अपोलो हॉस्पिटलची एक बुकिंग ड्रॉप केली आहे. ओलामध्ये होती. तर उबरमध्ये 3 आणि ओलामध्ये 1, अशा 4 छोट्या छोट्याच बुकिंग झालेत. 1500 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे आपलं.
आणि आपण आता चाललो आहे घरी. वाजलेत बघा 1:30 आणि प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला 3 वाजता ती रिझर्वेशन बुकिंग आहे लोकमान्य टिळक टर्मिनलची. तर त्याच्या अगोदर आपल्याला CNG भरून जेवण वगैरे करून त्या बुकिंगसाठी तयार राहावं लागेल. तर त्यामुळे मग मी आता घरी चाललो आहे. 1500 रुपये झालेत आणि आता ही बुकिंग रिझर्वेशनची कंप्लीट झाली तर आपलं एक 2500 रुपयेपर्यंतचं काम होतं आहे 4-4:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मग आपल्याकडं संध्याकाळचा पीक आवर आहे. 1000 रुपये जरी झाले तरी 3-3.5 रुपयाचं काम होईल. तसं आज बुकिंग कमी आहेत मित्रांनो, एवढ्या काय बुकिंग अशा मनावशा नाहीत, वाजतच नाहीत. पण ठीक आहे, आपण 1500 रुपयाचं तरी पण छोट्या बुकिंग आपण काम केलं आहे. तर आता जातो घरी, जेवण वगैरे करतो, CNG भरतो आणि त्या बुकिंगच्या पिकअप लोकेशनला पोचतो. मित्रांनो घरी CNG बसला आपला 440 रुपयाचा. मी देतो स्क्रीनशॉट, इथे फोटो काढला आहे मी त्याचा. तर आता जेवण वगैरे करतो आणि 2:30 वाजता आपल्याला लॉग इन व्हायचं. 3 वाजता जी बुकिंग आहे तर लॉग इन होतो आणि ती ट्रिप एंड करतो. ती ट्रिप एंड झाल्यानंतर आपलं 2400 ते 2500 रुपयाचं काम होईल आणि त्याच्यानंतर परत आपल्याला थोडंफार काम करून आजचा दिवस एंड करायचा. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो 4 वाजून 4:45 झालेत, 4 वाजून 45 मिनटं झालेत. आपण आता सध्या आहे नेरूळला, ग्रँड सेंटर मॉल, नेक्सस मॉलच्या इथे. रिझर्वेशन ट्रिपला आपण गेलो तिथं पिकअपला. 10 मिनटं वेट केला. 10 मिनटं वेट केल्यानंतर कस्टमरला 2 कॉल केले, काय उचलला नाही. नंतर 3रा कॉल कस्टमरने उचलला. कॉल केला तर कस्टमर बोलते भाई कैंसिल हुआ है. मैं म्हटलं सर अगर कैंसिल हुआ है तो आप ट्रिप कैंसिल करो ना, मैं इधर आया हूँ, वेट कर रहा हूँ, आप कैंसिल नहीं किया, फोन भी नहीं किया. अरे म्हणजे त्यांचं काय झालं होतं मित्रांनो, त्यांना रात्री 10 AM करायचं होतं, 3 AM. त्यांनी चुकून 3 PM केलं होतं. बरं ते चुकून झालं आहे तर निदान तुम्ही ती कॅन्सल तरी करून टाका ना ट्रिप. त्या ट्रिपसाठी मी किती नुकसान करून परत तिकडे गेलो, तिथून परत ती कॅन्सल झाली. कॅन्सलेशन चार्जेस भेटले मला, त्याचा विषय नाही. पण आपल्याला टेन्शन आहे ना, ते ऐकत नाहीत लोकांना काय समजत नाही. जाऊ दे आता काय. मग ती ट्रिप कॅन्सल झाली. त्याच्यानंतर परत कामोट्यात आलो आणि कामोट्यावरून एक आपल्याला नेक्सस मॉलची ट्रिप मिळाली नेरूळची. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केले. आता इथून पुढे गाडी लावतो. बघतो उबर बंद आहे. ओलामध्ये ट्रिप होती मित्रांनो. आता ओला उबर दोन्ही चालू करतो आणि बघतो कोणती ट्रिप मिळते. आलो आहे आपण JNPT साऊथ गेट. कस्टमरला आता जस्ट ड्रॉप केलं. आपण आलो आहे आता जस्ट JNPTला. नेक्सस मॉलला होतो आणि तिथून मग आपल्याला एक उबर एक्सेलमध्ये डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह JNPTची ट्रिप आली. कस्टमरला आता इथे ड्रॉप केलं आहे. 6 वाजलेत, बघू शकता तुम्ही. 6 वाजलेत, 124 किलोमीटर गाडी चालली आणि आपलं काम जवळजवळ 2400 ते 2500 रुपयापर्यंत झालेलं आहे. अजून आपल्याकडे 2-3 तास आहेत. 1001 रुपये झालं तरी 3500 रुपयाचं काम होईल. खर्च वगैरे जाऊन 2-2500 रुपये शिल्लक राहतील आपल्याला. तर आता जस्ट आपण इथून चालू केलं आहे सर्व ॲप तर चालू आहेत. इकडून ट्रिप लागायचं थोडंसं मुश्किल वाटतंय, पण बघूया. जर लागली एखादी तर मी ते तुम्हाला सांगतो, नाही लागली तर मग उलवे साईडला जाऊ आपण आणि तिकडून काहीतरी भेटेलच. तर मित्रांनो आपण JNPTला होतो, तर कस्टमरला ड्रॉप केलं. तिथून काय ट्रिप आपल्याला लागली नाही. आपण उलव्यामध्ये आलो. उलव्यामध्ये जरा वेट केल्यानंतर एक आपल्याला लोकमान्य टिळक टर्मिनलची ट्रिप लागली. हे बघा इथली. कस्टमरला आता जस्ट ड्रॉप केलं आहे आणि इथून आपण आता बाहेर पडतोय. आता मी अजून काय ॲप चालू केलं नाही. ॲप चालू केला तर तिथून ट्रिप लागली. चांगले पैसे दिले या ट्रिपचे, 860 रुपये दिले आपल्याला. 1 तास लागला, 1 तास पण नाही लागला, 55-56 मिनटं लागली आणि इथं कस्टमरला ड्रॉप केलं. आता इथं गाडी कुठेतरी तिकडे पुढं पोलीसवाले असतात, गाडी इथंच साईडला घेतो मी. इथं युटर्न करून साईडला लावतो कारण मला वॉशरूमला पण जायचं आहे. आणि ठीक आहे तर मित्रांनो, बघतो आता इथून कुठली ट्रिप मिळते घराकडे. 3000च्या वरती काम झालं आपलं. आता फक्त थोडंसं काम बाकी आहे. घरी जाता आता जे काय 1-2 ट्रिपा होतील तेवढंच. मित्रांनो बघू शकता तुम्ही, टाईम होत आहे 10:50 आणि गाडी चालली आपली 212 किलोमीटर. आणि आपण आता सध्या आहे खांदा कॉलनीमध्ये. इथून आपलं घर असेल एक 3 ते 4 किलोमीटर. तर खूप टाईम झाला पण टाईम झाला त्याचं काय एवढं वाटलं नाही मला. पण हे झालं
रक्कडपट्टी म्हणजे मी येऊ शकलो असतो लवकर घरी 9:30पर्यंत. 8:30ला मी ट्रिप टिळकनगरची ड्रॉप केलेली, पण MTA मला ते काय वर्थ वाटत नव्हतं. तिथून वाशीला जरी MTA असलं, मी गो होम टाकला आणि मला डायरेक्ट खांदा कॉलनीची एक ट्रिप मिळाली. थांबावं लागलं तिथे 1 तासभर आपल्याला लोकमान्य टिळक टर्मिनसला. तिथून नंतर बाहेर पडल्यानंतर एक आपल्याला मग चेंबूरवरून ट्रिप मिळाली आणि आता कस्टमरला इथे ड्रॉप केलं आहे आणि आता जातो घरी. टोटल किती अर्निंग झाली वगैरे काय देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता घरी. तर तुम्ही बघू शकता, सकाळी निघालो होतो, लवकर निघालो होतो, पण दुपारी घरी आलो. दुपारपर्यंत तर आपलं काही काम झालंच नव्हतं. 4-5 वाजेपर्यंत, 5 नंतरच काम झालं. तर अशा प्रकारे आजचे दिवस गेलेला आहे. तर उबरमध्ये आज आपण 3238 रुपयाचं काम झालं आहे. आणि ओला 7 ट्रिप कंप्लीट केल्या आहेत उबरमध्ये. ओलामध्ये आपण 2 ट्रिप कंप्लीट केले 479 रुपयाचं. तर टोटल आपलं झालं आहे काम 3717 रुपयाचं. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 3717, त्याच्यातून 254 रुपये उबर पास मायनस, 85 रुपये ओलाचा पास मायनस आणि 218 किलोमीटर गाडी चालली. तर आपण 1000 रुपयाचा CNG पकडला. तर एवढं सर्व जर मायनस केलं तर आपल्याकडे 2378 रुपये, 2378 रुपये शिल्लक राहत आहेत आजच्या दिवसभराच्या अर्निंगमध्ये. तसं काय एवढं सकाळी जर चांगलं काम झालं असतं तर आज पण चांगली अर्निंग झाली असती, 4000-4500पर्यंत झाली असती. पण सकाळी थोडंसं त्या रिझर्वेशन ट्रिपमुळे जरा थोडा प्रॉब्लेम झाला. आपण ती जर रिझर्वेशन ट्रिप नसती तर आपण चांगलं काम केलं झालं असतं तिकडे. तर ठीक आहे, चला असा पण एखादा दिवस असू शकतो. कळलं आपल्याला रिझर्वेशन ट्रिप घ्यायची का नाही घ्यायची, किंवा कशी घ्यायची, कधी घ्यायची, तो तरी अंदाज आला. त्यामुळे आता रिझर्वेशन ट्रिप घेताना थोडासा विचार करा, कारण MT आपल्याला तिकडून त्या ट्रिपसाठी येणं परवडत नाही मित्रांनो. तर एवढाच याच्या मागचा उद्देश होता. तर ठीक आहे, व्हिडिओ जर कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.